मुलांना शाळेत सोडून पल्लवी नुकतीच घरी परतली होती आणि तिला बसून थोडाच वेळ झाला होता की तिच्या मोबाईलची रिंग वाजली. पाहते तर काय, तिच्या मैत्रिणीचा फोन होता. फोन उचलताच ती उत्साहाने म्हणाली, हॅलो सखी, कशी आहेस? अरे यार, तुमची खूप आठवण येते. सखी म्हणाली, हो पल्लवी, आम्हालाही तुझी खूप आठवण येते. तिकडे सगळं कसं चाललंय? गंभीर आवाजात पल्लवी म्हणाली, काय सांगू सखी, माझ्या नवऱ्याची प्रथमेशची ट्रान्सफर झाल्यापासून जेव्हा आम्ही नाशिकला आलोय तेव्हापासून माझं मन इथे अजिबात लागतच नाहीये. काहीही चांगलं वाटत नाही. सखीने विचारलं, असं का? नवीन घर आवडलं नाही का? पल्लवी म्हणाली, नाही, तसं काही नाही. आमचं घर तर खूप चांगल्या सोसायटीत आहे. आजूबाजूला छान हिरवळ आहे, पण तरीही मनालाही शांती नाही, जी मागच्या घरात होती. सगळं व्यवस्थित चाललं होतं. माझी नोकरी खूप चांगली चालू होती. घरात एक अतिशय प्रामाणिक कामवाली बाई होती, जिने सगळं घराचं काम सांभाळलं होतं. त्यामुळे मी निर्धास्तपणे नोकरीवर जाऊ शकत होते. संध्याकाळी जेव्हा घरी यायचे तेव्हा सगळे व्यवस्थित असायचं. मुलांचीही चिंता नव्हती, कारण जवळच डे केअर होतं. सगळं परफेक्ट होतं. पण प्रथमेशच्या ट्रान्सफरमुळे माझ्या आयुष्यात जणू भूकंपच आला आहे. आता ना इथे विश्वासू कामवाली मिळते, ना घराजवळ कुठलाही डे केअर आहे जिथे मी माझ्या मुलांना ठेवू शकते. पल्लवी उदासपणे म्हणाली. त्यावर सखी म्हणाली, हो खरं आहे, शहर बदलल्यामुळे खूप काही बदलतं. मग तुला खूप त्रास होत असेल ना? हो सखी, प्रथमेशच्या बदलीमुळे सगळंच गोंधळलं आहे. मुलं हळूहळू रुटीनमध्ये येत आहेत आणि प्रथमेशही ऑफिसच्या कामात व्यस्त झाला आहे. पण माझं काय? माझं करिअर तर पूर्णपणे संपले. असं म्हणत पल्लवीच्या आवाजात खूपच उदासीनता आली. इतक्या दारावर बेल वाजली. पल्लवी म्हणाली, ठीक आहे सखी, नंतर बोलतो, कोणीतरी दारावर आले. असं म्हणत तिने फोन ठेवला आणि दार उघडून कुरिअर घेतलं. पार्सल घेऊन दार बंद करणार एवढ्यातच तिची नजर थोड्या अंतरावर एका झाडामागे उभे असलेल्या वृद्ध महिलेकडे गेली. तिला पाहताच पल्लवी थरथरून गेली. तिने मनात विचार केला की ही बाई पुन्हा इथे. देवा, या वृद्ध महिला नेहमीच माझ्या घराकडे टक लावून का बघत असतात? हिला नेमकं काय हवंय? कुठल्या चोरीचा प्लॅन तरी करत नाही असा विचार तिच्या डोक्यात येताच तिचं मन बेचैन झालं. 3 दिवसापासून ही वृद्ध महिला सतत तिच्या घरावर नजर ठेवत होती. हे पाहून पल्लवी फार अस्वस्थ झाली होती. रात्र झाली आणि तिचा नवरा प्रथमेश घरी आला. पल्लवीच्या चेहऱ्यावरील बेचैनी पाहून तो म्हणाला, पल्लवी, काय झाले? तब्येत ठीक आहे ना? तू खूप चिंतित दिसतेस. पल्लवी म्हणाली, चिंतेचीच गोष्ट आहे. ती विचित्र वृद्ध महिला आज पुन्हा आपल्या घराकडे टक लावून बघत होती. नेमकं तिच्या डोक्यात काय चाललंय ते समजतच नाही. तिला शेवटी काय हवाय? पल्लवीने राग आणि भीतीने भरलेल्या स्वरात प्रथमेशकडे पाहत म्हणाली, अहो, तुम्हाला यामध्ये चिंता वाटत नाही का? ती एक वृद्ध महिला आहे, खरी आहे, पण तिच्या डोक्यात नेमकं काय आहे हे समजतच नाही. तुम्हाला माहिती आहे, आजकाल वातावरण काही चांगलं नाही. चोरी आणि अपहरण तर आता सामान्य गोष्टी झाल्या आहेत. टीव्हीवर तर सतत मुलांच्या अपहरणाच्या बातम्या येत असतात. त्या बाईचं आपल्या घराकडे असं टक लावून पाहण्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार. हे ऐकल्यावर प्रथमेशही थोडा बेचैन झाला. तो म्हणाला, ठीक आहे, मी सोसायटीच्या गार्डला विशेष लक्ष ठेवायला सांगतो. पुन्हा असं काही झालं तर तू मला लगेच फोन कर. जर परिस्थिती जास्तच वाढली तर आपण पोलिसांकडे जाऊ. यानंतर 2-3 दिवस गेले. पल्लवी आपलं आयुष्य पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न करत होती, जेणेकरून ती पुन्हा नोकरीसाठी जाऊ शकेल. दररोज छतावर कपडे वाळत घालताना तिची नजर नकळत आजूबाजूला फिरायची. गेल्या 3 दिवसापासून ती वृद्ध महिला दिसत नव्हती. त्यामुळे पल्लवीला जरा हायसं वाटलं. चला, या त्रासातून तरी सुटका झाली. पण पुढच्याच दिवशी पल्लवी मुलांना शाळेच्या बसमध्ये बसवून परत येत होती. तेव्हा अचानक ती वृद्ध महिला तिच्या समोर आली. तिला पाहताच पल्लवी चांगलीच घाबरली आणि वेगाने चालू लागली. बेटी, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. एकदा तरी माझं बोलणं होईल का? ती वृद्ध महिला मागून म्हणत राहिली. पण पल्लवी अजून वेगाने चालत घरी पोहोचली आणि दरवाजा बंद करून तिने लगेचच आपल्या पतीला फोन केला. प्रथमेश
म्हणाला, घाबरू नकोस पल्लवी, मी लगेच पोलिसांना फोन करतो. तू दरवाजा अजिबात उघडू नकोस. फोन केल्यानंतर 20 मिनिटाच्या आत प्रथमेश पोलिसांना घेऊन घरी पोहोचला. ती वृद्ध महिला परत त्या झाडाच्या मागे बसलेली होती, जिथून ती नेहमी त्या घराकडे पाहत राहायची. पोलिसांनी तिला कडकपणे विचारपूस केली आणि सोसायटीमधल्या इतर लोकांनाही काही प्रश्न विचारले. परंतु सगळी चौकशी झाल्यानंतर जी माहिती समोर आली ती ऐकून प्रथमेशला धक्काच बसला. थोड्याच वेळाने घराची बेल वाजली. पल्लवीने दरवाजा उघडला आणि पाहते तर काय, प्रथमेश त्या वृद्ध महिलेसोबत उभा होता. पल्लवी कधी प्रथमेशकडे पाहत होती तर कधी त्या वृद्ध महिलेकडे. विचारण्याआधीच प्रथमेश घरात आत आला, पण वृद्ध महिला गेटजवळच उभी राहिली. हे काय प्रथमेश, ही तर तीच महिला आहे ना जिच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. मग तुम्ही तिला इकडे का घेऊन आला? पल्लवी रागाने विचारत होती. प्रथमेश म्हणाला, पल्लवी, मी पोलिसांना घेऊन आलो होतो हे समजवण्यासाठी की ती महिला नक्की कोण आहे आणि आपल्या मागे का लागली आहे. पण पल्लवी, चौकशीत जे काही समोर आले ते ऐकून तुलाही धक्का बसेल. पल्लवीने काळजीच्या स्वरात विचारलं. पण असं काय समजलं प्रथमेश? हे काय चाललंय? प्रथमेशने गंभीर स्वरात सांगायला सुरुवात केली. पल्लवी, आपण जसं या वृद्ध महिलेबद्दल विचार करत होतो तसं काहीच नाही. तुला माहिती आहे का ही महिला कोण आहे? यांचं नाव सावित्रीबाई आहे आणि आपण राहतो ते घर कधी काळी त्यांचं होतं. हे ऐकून पल्लवी थक्क झाली. तिने आश्चर्याने विचारलं, पण हे कसं शक्य आहे? कारण हे घर तर तुम्ही तुमच्या कलिग आणि मित्र सागर देशमुखकडून विकत घेतलं होतं ना, ज्याला परदेशात एक चांगली नोकरी मिळाली होती. मग सावित्रीबाई सागरची आई आहेत का? प्रथमेश म्हणाला, हो पल्लवी, दुर्भाग्याने ही वृद्ध महिला सागर देशमुखची आई आहे. पण खेदाची गोष्ट अशी आहे की सागरने आपल्याला फसवलं. त्याने आपल्याला सांगितलं होतं की त्याचे आई वडील या जगात नाहीत. मात्र सत्य काही वेगळेच आहे. त्याच्या वडिलांचे निधन गेल्याच वर्षी झालं. त्यानंतर त्या निर्लज्ज माणसाने फसवणूक करून सगळी मालमत्ता आपल्या नावावर करून घेतली आणि स्वतःच्या विधवा वृद्ध आईला वृद्धाश्रमात पाठवलं. त्यानंतर हे घर विकून तो परदेशात निघून गेला. हे ऐकून पल्लवी हादरली. तिने आश्चर्याने विचारलं, असं कसं होऊ शकतं? स्वतःच्या आईसोबत इतका मोठा विश्वासघात कोणी कसं करू शकतं? प्रथमेशने संताप भरल्या स्वरात उत्तर दिलं, मला देखील हेच समजत नाही. सागरसारखं कोणी आपल्या आईसोबत असं वागू शकतं हे पाहून धक्का बसतोय. थोडा वेळ शांततेत गेला. मग पल्लवी विचारात पडून म्हणाली, ठीक आहे, मान्य आहे की या घराच्या त्या जुन्या मालकीण आहेत, पण आता त्या इथे का आल्या आहेत? त्या घर पुन्हा मागायला आल्या आहेत का? पण प्रथमेश, आपण हे घर योग्य किंमत देऊन विकत घेतलंय ना, नाही का? प्रथमेश म्हणाला, नाही पल्लवी, असं काही नाही. त्या आपलं घर मागायला आल्या नाहीत. आज त्यांच्या पतीच्या निधनाला 1 वर्ष पूर्ण झालं आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी त्या फक्त त्या खोलीत एक दिवा लावून प्रार्थना करू इच्छित आहेत, जिथे त्या आणि त्यांचे पती राहत होते आणि जिथे त्यांचे शेवटचे क्षण गेलेत. पल्लवी संतापाने म्हणाली, असं काही केल्याने काय फरक पडणार आहे? हे आता घर त्यांचं नाही, त्या खोलीशी त्यांचा काहीही संबंध नाही. मग त्यांना प्रार्थना करण्याची काय गरज? तरी काय? प्रथमेश शांतपणे म्हणाला, पल्लवी, हे तुझं मत आहे, तुझी श्रद्धा नसेल, पण त्यांची आहे. जर आपल्या एका परवानगीने त्यांना थोडंसं समाधान मिळत तर आपलं काय जातं? त्यांना प्रार्थना करू दे की. काही वेळाचीच तर गोष्ट आहे. प्रथमेशचं बोलणं ऐकून पल्लवीने नाखुशीने मान हलवली आणि म्हणाली, ठीक आहे, तुम्ही त्यांना
आत बोलवा. प्रथमेश सावित्रीबाईंना आत घेऊन आला. त्या खूप अशक्त दिसत होत्या. त्यांनी एक साधी पांढरी साडी नेसली होती. त्यांचा सुकलेला देह हाडांचा सापळा वाटत होता. त्यांचे आत दडलेले अश्रूंनी भरलेले डोळे पाहून पल्लवीचंही काळीच भरून आलं. घरात आल्यावर सावित्रीबाईंनी पल्लवी आणि प्रथमेशच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना भरभरून आशीर्वाद दिले. नंतर त्यांनी आपल्या जुन्या घरावर एक नजर टाकली. त्या एका क्षणात त्यांच्या मनात जुन्या आठवणी जाग्या झाल्या. सुखदुःखाचे कित्येक क्षण त्यांच्या डोळ्यासमोर झरझर उभे राहिले. सावित्रीबाईंनी कोपऱ्यातील खोलीकडे बोट दाखवत म्हणाल्या, हीच ती खोली जी माझी आणि सागरच्या वडिलांची होती. त्यांचं बोलणं ऐकून प्रथमेशने खोलीचे दार उघडले. पल्लवी आणि प्रथमेशचे हात जोडून आभार मानत त्या खोलीत गेल्या. खोलीभर नजर फिरवताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी साडीच्या पदराने अश्रू पुसले आणि खोलीच्या एका कोपऱ्यात बसून दिवा लावून प्रार्थना करू लागल्या. प्रार्थना करत असतानाही त्यांच्या बंद डोळ्यातून अश्रू सतत ओघळत होते. काही वेळाने प्रार्थना पूर्ण करून त्या खोलीतून बाहेर आल्या आणि पल्लवी व प्रथमेशला भरभरून आशीर्वाद दिले. त्यानंतर त्या म्हणाल्या, एक वेळ होती बेटा, जेव्हा मी या घरात नववधू म्हणून आले होते. तेव्हा मी स्वप्नातही कधी असा विचार केला नव्हता की मला हे घर सोडावं लागेल. मला वाटलं होतं की या घरातून माझी शेवटची अर्थीच निघेल. हे बोलताना सावित्रीबाईंचा आवाज कंप पावत गेला आणि काही क्षण शांत राहिल्यानंतर त्या घराकडे पाहत म्हणाल्या, माझ्या कुटुंबासोबत मी इथे किती सुंदर आणि गोड तिखट क्षण घालवले. पण सागरच्या वडिलांच्या जाण्यानंतर सगळं काही संपलं. प्रथमेश आणि पल्लवी शांतपणे सावित्रीबाईंचे बोलणे ऐकत होते. त्या निघण्याआधी घराच्या प्रत्येक कोपऱ्याकडे पाहत राहिल्या, जणू काही त्या क्षणांना डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांचं मन घर सोडण्यास तयार नव्हतं, पण जास्त वेळ तिथे थांबणंही शक्यही नव्हतं. त्यांनी हळूहळू उठून जड पावलांनी बाहेर जाण्यास सुरुवात केली. प्रथमेश त्यांच्या अवस्थेची जाणीव ठेवून आपल्या मनात त्यांच्याबद्दल काळजी करत होता. तो म्हणाला, अहो आई थांबा, पल्लवी तुमच्यासाठी चहा घेऊन येतेय, चहा घेऊनच जा. सावित्रीबाई म्हणाल्या, नको बेटा, तुम्ही माझ्या इच्छेचा मान राखलात, माझ्यासाठी इतकंच खूप झालं. पण प्रथमेश म्हणाला, अहो नाही आई, तुम्ही इथे बसा, मी चहा घेऊन येतो. म्हणून पल्लवी स्वयंपाकघरात गेली. सावित्रीबाई परत सोफ्यावर बसल्या. त्याचवेळी प्रथमेश स्वयंपाकघरात गेला आणि उत्साहाने म्हणाला, पल्लवी, मला एक मस्त आयडिया सुचली आहे, ज्यामुळे आपली समस्या सुटेल आणि आईच्याही मनाची इच्छाही पूर्ण होईल. पल्लवीने आश्चर्याने विचारलं, अशी काय आयडिया सुचली आहे, मलाही सांगा ना. प्रथमेश म्हणाला, का नाही आपण त्यांना आपल्या घरातच ठेवूया ना. हे ऐकताच पल्लवी वैतागून म्हणाली, हे काय बोलताय तुम्ही. प्रथमेश, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का. हे घर धर्मशाळा नाहीये. प्रथमेश शांतपणे तिला समजवत म्हणाला, पल्लवी जरा विचार कर, त्या एकट्या आहेत, किती दुःखी आहेत. त्यांचे सगळे आयुष्य या घरात गेलं आहे. जर आपण त्यांना इथे राहण्याची परवानगी दिली तर त्यांना घर सोडून जावं लागणार नाही आणि तुझी ही समस्या सुटेल. त्या आपलं घर सांभाळतील आणि तुला पुन्हा नोकरीवर जायला पूर्ण आराम मिळेल. प्रथमेशचं बोलणं ऐकून पल्लवी विचारात पडली आणि म्हणाली, म्हणजे तुम्ही त्यांना इकडे नोकराणीसारखे ठेवू इच्छिता. प्रथमेश म्हणाला, अगं नाही, आपण त्यांना कुठलाही पगार देणार नाही. त्यांना चांगलं खायला प्यायला आणि घालायला देऊ. शिवाय घर कामासाठी आपली कामवाली बाई आहेत. पण
त्यांचं इथं राहणं आपल्याला फायद्याचंच ठरेल. त्या घरातील सदस्याप्रमाणे कामवाली बाईवर लक्ष ठेवतील आणि आपल्या अनुपस्थितीत घराची देखभालही करतील. त्यामुळे तुला नोकरीवर जाण्यासाठी टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण मागे घर आणि मुलांकडे लक्ष देण्यासाठी आई असतीलच. पल्लवी म्हणाली, वा, म्हणजे ही आहे का तुमची आयडिया? पण त्या आई या गोष्टीसाठी तयार होतील का? प्रथमेश म्हणाला, अगं, यात काय विचारायचं आहे? जिथं त्यांचं मन बसले आपण त्यांना तिथे राहण्याची संधी देतोय. त्या कधीच नाही म्हणणार नाहीत. पण पल्लवी विचारात पडत म्हणाली, पण प्रथमेश विचार करायला हवाय ना. ज्यांना त्यांच्या स्वतःच्या मुलानेच घराबाहेर टाकले त्या काही चांगल्या स्वभावाच्या असतीलच असं नाही. कदाचित त्या इथे राहून एक दिवस घरावर आपला हक्क सांगू लागल्या तर. प्रथमेश शांतपणे म्हणाला, अगं पल्लवी, असं काहीही होणार नाही. तू निश्चिंत राहा. हे ऐकून पल्लवी गप्प राहिली आणि विचार करू लागली. आयडिया तर बरोबर आहे. आई इथे राहिल्या तर माझं खूप काम हलकं होईल. सध्या मला गरज पण आहे म्हणून त्यांना ठेवते. जर काही अडचण आली तर त्यांना बाहेर काढू शकते. तसंही हे घर आपल्याच नावावर आहे. मग त्या म्हाताऱ्या बाई करूच काय शकतील? प्रथमेश म्हणाला, अगं पल्लवी, कसल्या विचारात पडलीस? चहा घेऊन बाहेर चल, ये बरं, आणि मग त्यांच्याशी बोलून पाहू. असं म्हणून प्रथमेश स्वयंपाकघरातून बाहेर गेला. चहा घेत असताना प्रथमेश म्हणाला, आई, आम्हाला तुमचं दुःख समजतंय. ज्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीच्या आठवणी जोडलेल्या असतात ती जागा सोडणे किती कठीण असतं हे आम्हालाही कळतंय. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की तुम्ही याच घरात राहावं. प्रथमेशचा प्रस्ताव ऐकून सावित्रीबाईंच्या डोळ्यात एक चमक आली. त्यांना त्यांच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. त्याही मनातून हेच इच्छित होत्या. पण त्यांच्या मनात विचार आला, आजकालची दुनिया इतकी स्वार्थी आहे की सख्खा मुलगा सुद्धा पैशाच्या लोभाने आईला वाऱ्यावर सोडतो. जेव्हा स्वतःचा मुलगाच साथ देत नाही तर परके लोक कशाला मदत करतील? कोणी मला कशासाठी विनामूल्य आपणास आपल्याकडे ठेवेल? हा विचार करत त्या हलकीशी हसत म्हणाल्या, नको, मी वृद्धाश्रमातच बरी आहे. आणि तसंही माझ्या इथे राहण्याने तुम्हा लोकांना त्रास होईल. हे ऐकताच पल्लवी पटकन म्हणाली, अहो नाही, काही त्रास होणार नाही. उलट तुमच्या इथे राहण्याने तर आम्हाला आरामच होईल. माझं म्हणणं आहे, तुम्ही निसंकोचपणे इथे राहू शकता. आम्हालाही काहीही अडचण होणार नाही. पल्लवीच्या बोलण्यात दडलेली भावना सावित्रीबाई सहज ओळखू शकल्या. आयुष्याच्या कडवट अनुभवांनी त्यांना खूप काही शिकवलं होतं. पण तरीही सगळं समजूनही त्या घरात परत राहण्याच्या मोहाला त्या नकार देऊ शकल्या नाहीत. आणि सावित्रीबाई त्या घरात राहिला आल्या. सावित्रीबाई घरात येताच जणू एखाद्या जादूगाराप्रमाणे सगळं घर व्यवस्थित करून टाकलं. घराची सगळी जबाबदारी त्यांनी कौशल्याने सांभाळत. मात्र गार्गी आणि सोहमला त्या अनोळखी बाईसोबत राहणं काहीसं विचित्र वाटत होतं. सावित्रीबाईंना तर राहायला येऊन एकच आठवडाच झाला होता. पण मुलं अजूनही त्यांना आपलं मानायला तयार नव्हती. एके दिवशी दुपारी मुलं शाळेतून परत आली आणि म्हणाली, आई, उद्या आमच्या शाळेत ग्रँड पेरेंट्स डे आहे. माहिती आहे का तुला? सगळ्या मुलांचे आजोबा आजी येणार आहेत. पण आमच्याकडे ना आजी आहे, ना आजोबा, ना नाना किंवा नानी. हे ऐकून
प्रथमेशने सावित्रीबाईंकडे इशारा करत म्हटलं, अगं आहेत तर तुमच्याकडे तुमच्या आजी. त्यावर सोहम चिडून म्हणाला, या आमच्या आजी नाहीत. तुला माहिती आहे का, माझ्या मित्र समीरची आजी किती मॉडर्न आहेत. आणि या तर, असं म्हणून तो रागाने खोलीत निघून गेला. हे ऐकून सावित्रीबाई थोड्या उदास झाल्या, पण दुसऱ्या दिवशी काही पर्याय नव्हता. त्यामुळे दोन्ही मुलं मनाविरुद्ध सावित्रीबाईंना शाळेत घेऊन जाण्यास तयार झाली. नवीन साडी घालून सावित्रीबाई मुलांच्या शाळेत जायला तयार झाल्या. प्रथमेशने गाडीने त्यांना आणि मुलांना शाळेत सोडून दिलं. दुपारी घरी परतल्यावर दोघेही मुलं आजीचे कौतुक करत थकत नव्हती. आई, माहीत आहे का, शाळेतल्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आजीने इतकं छान परफॉर्म केलं की सगळे लोक त्यांचे कौतुक न थांबता करत होते. त्यांनी तर स्पोर्ट इव्हेंटमध्येही भाग घेतला आणि समीरच्या आजीलाही हरवलं. आमची आजी म्हणजे सुपरस्टारच आहे, असे म्हणत मुलं खूपच उत्साहित होती. सावित्रीबाईंनी आपल्या साध्या आणि आनंदी स्वभावाने मुलांनाही आपलंसं केलं. आता मुलं त्यांना आजी म्हणू लागली. त्यांच्या देखरेखीखाली घरात सगळं काम सुरळीतपणे सुरू झालं. मुलं नेहमीच आजीजवळ झोपण्याचा हट्ट करू लागली. त्यामुळे पल्लवीने त्यांना बिछाना मुलांच्या खोलीतच लावून दिला. आज सकाळी जेव्हा पल्लवी झोपेतून उठली तेव्हा 7 वाजले होते. अरे बापरे, आज तर खूपच उशीर झाला. कुठे मुलांची शाळा किंवा बस सुटली तर, अशा विचारात ती घाईघाईने खोली बाहेर आली. तिने पाहिले की दोन्ही मुलं शाळेच्या गणवेशात तयार होती आणि सावित्रीबाईंनी त्यांना नाश्ता खाऊ घालत होत्या. मुलांचे डबेही तयार होते. हे पाहून पल्लवीला आश्चर्यचकित झाली, पण तिच्या मनाला खूप समाधानही झालं. याच सगळ्याची तर ती अपेक्षा करत होती. आता घराच्या जबाबदाऱ्यांचा जास्त भार पल्लवीवर नव्हता. त्यामुळे तिने नोकरीसाठी अनेक ठिकाणी अर्ज पाठवले. काही दिवसातच तिला नोकरी मिळाली आणि ती निर्धास्तपणे आपल्या कामावर जायला लागली. सावित्रीबाईंना स्वयंपाकाची खूपच आवड होती. त्यामुळे त्या स्वतः स्वयंपाक करत आणि घरातील इतर काम कौशल्याने कामवाल्या बाईकडून करूनही घेत. किचनकडे तर त्या जास्तच खास लक्ष देत होत्या. विशेषतः मुलांच्या जेवणासाठी त्या नवनवीन चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ बनवत असत. हे पाहून पल्लवी आणि प्रथमेश दोघेही थक्क झाले की त्यांची मुलं, ज्यांना रोज चिप्स, पिझ्झा, बर्गर यासारखे जंक फूड मागणी असायची, ती मुलं आता घरचे पदार्थ आनंदाने खाऊ लागली होती. दोन्ही मुलं जे रात्री उशिरापर्यंत टीव्हीशी चिकटलेले असायचे, आता सावित्रीबाईंशी एवढे मिसळले होते की रात्री झोपण्याआधी टीव्ही पाहण्याऐवजी आजीकडून गोष्टी ऐकत असतात. सावित्रीजी त्यांना धार्मिक गोष्टी सांगून मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवून लागल्या होत्या. मुलामधील या सुखद बदलामुळे प्रथमेश आणि पल्लवी खूपच आनंदी होते, कारण त्यांना कधीच आपल्या मुलांसोबत असा वेळ घालवलाच नव्हता. पहिल्यांदाच त्यांना जाणवलं की घरात मोठ्या माणसांची उपस्थिती मुलांवर किती सकारात्मक परिणाम करते. प्रथमेशच्या आई वडिलांचे खूप आधीच निधन झालं होतं. त्यामुळे त्यांची मुलं आजवर या सुखाला वंचित राहिली होती. आज सकाळी सावित्रीबाईंनी गार्गी आणि सोहमला उठवलं तेव्हा ते म्हणाले, नाही आजी, आज आम्ही शाळेत जाणार नाही. पण बेटा, शाळेची सुट्टी करणं चांगली गोष्ट नाही, सावित्रीबाई म्हणाल्या. त्यावर गार्गी म्हणाली, अगं आजी, आज खूप स्पेशल दिवस आहे. आज मम्मी आणि पप्पांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे. त्यामुळे आज आम्ही घरी पार्टी करणार आहे. असं म्हणतानाच मुलांनो, मग चला पटकन तयार व्हा. आज सगळ्यांनी मिळून घर सजवूया.
सावित्रीबाई म्हणाल्या. दोन्ही मुलं खूप उत्साहित झाली आणि काही वेळातच तर त्यांनी घर छान सजवलं. हे पाहून पल्लवी आणि प्रथमेश खूप आनंदित झाले, कारण याआधी मुलांनी कधीच त्यांच्या खास दिवसांसाठी असं काही केलंच नव्हतं. मम्मी पप्पा, तुम्हाला आमचं सरप्राईज कसं वाटलं? मुलांनी विचारलं. पल्लवी म्हणाली, खूपच छान. इतकं छान वाटलं की सांगताही येणार नाही. असं म्हणत तिने मुलांना घट्ट मिठी मारली. तेव्हा सोहम म्हणाला, आम्हाला माहीत होतं तुम्हाला नक्कीच आवडेल. हे सगळं आजीचं प्लॅनिंग होतं. हे ऐकून पल्लवीच्या मनात सावित्रीबाईंसाठी कृतज्ञतेची भावना निर्माण झाली. संध्याकाळी पल्लवीने पार्टीसाठी घालायला अलमारीतून दागिने काढले, पण चुकून तिने दागिन्यांचा डबा बेडवरच ठेवला आणि मग मुलांना आजीसोबत सोडून ती प्रथमेश सोबत खरेदीसाठी बाहेर गेली. पण जेव्हा ती परत आली तेव्हा त्यांनी पाहिलं की सावित्रीबाई घरातून गायब होत्या आणि मुलं घरी एकटीच होती. बेटा, आजी कुठे गेल्या? प्रथमेशने मुलांना विचारलं. पप्पा, आजी कुठेतरी बाहेर गेली आहे. जाताना त्यांनी आम्हाला घराचा दरवाजा आतून बंद करायला सांगितला होता, गार्गी म्हणाली. हे ऐकून पल्लवीच्या मनात संशय निर्माण झाला. तिला आठवलं की दागिन्यांचा डबा तिने अलमारी बाहेरच ठेवला होता. ती ताबडतोब खोलीत गेली आणि पाहिले तर तिच्या अंगावर घाम फुटला. दागिने गायब होते. आता तिचा संशय खरा असल्याचं तिला जाणवलं. ती मुलांकडे परत आली आणि विचारलं, जेव्हा आजी बाहेर गेली तेव्हा त्यांच्या हातात काही होतं का? गार्गी म्हणाली, हो मम्मी, त्यांच्या हातात एक बॅग होती. पाहिलं? झालं ना माझं सांगणं खरं. आम्हाला लुटून गेल्या त्या. माझे सगळे दागिने गायब झाले आहेत आणि आणखीन काय काय चोरून नेलं असेल देव जाणे. असं म्हणत पल्लवी रागाने प्रथमेशवर चिडली. हे ऐकून प्रथमेशही हैराण झाला. त्याला असं काही होईल याची कल्पनाही नव्हती. काही वेळ गेला तेव्हा दरवाजाची बेल वाजली. सावित्रीबाई परत आल्या. प्रथमेशने लगेच विचारलं, अहो आई, तुम्ही कुठे गेला होतात? माहिती आहे का आम्ही किती काळजीत पडलो होतो? त्यावर सावित्रीबाई हसत म्हणाल्या, अरे, हे तुमच्यासाठी आहे. असं म्हणत त्यांनी प्रथमेशकडे एक शॉपिंगची बॅग दिली आणि पल्लवीला एक छोटंसं गिफ्ट दिलं. प्रथमेश म्हणाला, हे काय आहे? सावित्रीबाई म्हणाल्या, तुमच्या लग्नाचा वाढदिवसाचं एक छोटंसं गिफ्ट आहे. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. माझ्या मुलांनो, तुमचं नातं असंच कायम राहो, हीच माझी परमेश्वराकडे प्रार्थना आहे. प्रथमेशने बॅग उघडून पाहिलं तर त्यात त्याच्यासाठी एक पॅन्ट आणि एक शर्ट होता. ते पाहून त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. पल्लवीनेही आपलं गिफ्ट उघडलं आणि ती आश्चर्यचकित झाली. त्यात एक सुंदरशी अंगठी होती. हैराण होऊन पल्लवी म्हणाली, आई, ही अंगठी तर सोन्याची दिसते. सावित्रीबाई म्हणाल्या, हो बाळा, ही अंगठी सोन्याचीच आहे. खूप मन होतं की मी या खास दिवशी तुझ्यासाठी काहीतरी खास गिफ्ट घेऊन येऊ. माझ्याकडे जास्त काहीच नव्हतं, पण एक अंगठीच होती जी मी खूप जपून ठेवली होती. पण आता विचार करते की ती ठेवून माझं काय काम, म्हणून बाजारातून ती अंगठी मी धुवून आणली. हे घे, तू ही अंगठी घाल, तुझ्या हाताला खूप सुंदर दिसेल. हे ऐकून पल्लवी आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, आई, तुम्ही यासाठी बाहेर गेल्या होतात? सावित्रीबाई म्हणाल्या, हो बाळा, आणि तुझे दागिने तू जे बाहेर ठेवले होते ते अलमारी ठेवून त्याला टाळा लावलाय. हे ऐकताच पल्लवीच्या अंतःकरणाला खूप वाईट वाटलं. ती मनातल्या मनात लाजून गेली. तिने विचार केला की जिला मी लाचार समजून स्वतःच्या फायद्यासाठी आसरा दिला, त्या आईचं मन इतकं मोठं आहे की तिने तिच्या जवळचा शेवटचा दागिनाही मला दिला. ज्या आईने आम्हाला आणि आमच्या मुलांना स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम दिलं, तिच्या निस्वार्थ सेवेसाठीही मी तिच्यावर असा मोठा आरोप कसा करू शकेन?
हा विचार करून पल्लवीच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू आले. नाही आई, मी अंगठी घेऊ शकत नाही. ही तुमची अमानत आहे. पल्लवीच्या डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाली. सावित्रीबाई म्हणाल्या, बाळा, हा एका आईचा आशीर्वाद आहे. ठेवून घे. कदाचित पुढच्या वेळी काही देण्यासाठी मी या जगात असेनच असं नाही. नाही आई, तुम्ही असे शब्द तोंडातून सुद्धा काढू नका, देऊ नका. तुमचा आशीर्वाद नेहमीच आमच्यावर ठेवा. असं म्हणत पल्लवी त्यांच्या गळ्यात पडली आणि जणू काही वर्षानंतर ही हरवलेली मुलगी तिच्या आईला भेटत होती. तो दिवस पल्लवीला कधीच विसरता आला नाही. त्या दिवशी तिला देवाकडून एक अनमोल भेट मिळाली होती. निस्वार्थ भावनांनी भरलेलं आईचं प्रेम. आणि तो दिवस सावित्रीबाईंसाठी अविस्मरणीय ठरला, कारण त्या दिवशी त्या घरात त्यांना एक आदरणीय आईचे स्थान मिळाले. त्यांच्या दुसऱ्याच दिवशी घराबाहेरची नेमप्लेट बदलली गेली आणि एक नवीन नेमप्लेट लावली गेली, ज्यावर लिहिलं होतं सावित्रीबाई निवास. मित्र आणि मैत्रिणींनो, पाहिलंत का? रक्ताच्या नात्यापेक्षाही मांडलेली काही नाती रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ असतात. त्यामुळे कोणतंही नातं निभावताना प्रामाणिकपणे निभवलं पाहिजे. दोन्हीकडूनही ओढ असेल तर नातं आणखीन घट्ट होतं. त्यामुळे तुम्हाला आजची कथा कशी वाटली? कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि जर कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच मोटिवेशनल आणि मनोरंजक तसेच प्रेरणादायी कथा सगळ्यात आधी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन नक्की दाबा.